तर सुरेश भाऊ म्हणे संध्याकाळी कापूस भरायला येशील का म्हणे. मी आलं येईन म्हणलं संध्याकाळी, मी आता आरवीला जातो ना, मग संध्याकाळी येईन म्हणलं. नमस्कार, मी आहे मनोहर आंबटकर. तर आपण आरवीला जाण्यासाठी निघालो होतो. तर अंकुची गाडी होती, तर अंकुच्या गाडीमध्ये मी आणि माझी पोरगी बसलो अंकुच्या गाडीमध्ये आणि आरवीला जाण्यासाठी निघालो होतो. तेवढ्यात भेटला शुभम. शुभमनं थैल्यात का हवं आणून दिलं आणि त्याने बी टाटा बाय बाय केला आणि तो बी चालला गेला वावरामध्ये. तिकडून भेटला शाक्या दिसला गाडी ढोरं घेऊन येताना त्याने हात दाखवला. म्हणजे आमच्या इथचा रोड आत्ताच झाला नवीन. पोट्टे तर काही अशा गाडी चालवते झुईजप चालतोय. आम्ही आलो वाढवण्यात पहा बरं, जायचं नव्हतं बसणं तर बसावर बसावं, त्यानं जायचं असलं ते काही बसणार. हे बघा गाडीमध्ये गाडी टाकून पेट्रोल वाचायचे साधन असं जा लागते, गाडीत गाडी टाकून सध्या मग पेट्रोल वाचते. मग आम्ही आता आमच्या इथं सिमेंट रोड पहा बरं, धडाची गाडी सारखी सुद्धी चालत नाही काही नाही. आपला तर डांबरी रोडच बरा, हे मस्त झुईजप चालली डांबरी रोड. आणि आमच्या इथं जंगल. आता नवीन डायलॉग निघाला तो, का म्हणता बे पोट्टे हो. मग आम्ही आता जंगलात चाललो होतो आणि आरीत पोचलो ना. अंकुश भाऊला थोडंसं काम होतं गॅरेजवर, तर गॅरेजवर जायचं आहे. मी आलं तिकून टाकली असते म्हणलं, मला तिकडे काम होतं. मग सांगितलं काम नाही म्हणे. त्याला ठीक आहे म्हणलं, चाल गॅरेजवर आलो आम्ही. अशफाक भाऊचं गॅरेज हे आहे, अशफाक भाऊचं गॅरेज मस्त काम करते अशफाक भाऊ. मग आम्ही तिथंच गाड्या आणत असतो काम पडलं तर. तिथून मग आता आम्ही चाललो जिथं काम होतं तिथं पाहतो काय आरवीमध्ये रोडचे काम चालू होतं, तर गर्दीच खूप होती. मग पैदल निघालो आम्ही काटाकाटानं आणि चला म्हणलं तिकडे जाऊ म्हणलं. मग जिथं आम्हाला जायचं होतं तिथं आलो आम्ही आता. ते म्हणजे धरमठोकचं क्लिनिक. मग धरमठोकच्या क्लिनिकमध्ये काम होतं थोडंसं, तिथं गेलो. तिथून डॉक्टरनं चिठ्ठी दिली आणि मग गेलो मेडिकलवाल्यानं गोळ्या काढून दिल्या. त्यानं सांगितलं अशा घ्यायच्या तशा घ्यायच्या म्हणून. आणि आलो आम्ही आता वाढवण्यात आलो. आकाश होताच, कुठं चाललं रे म्हणलं, तर म्हणे गावलेच चाललो म्हणे. मी आलं येऊ दे म्हणलं मग आम्हाला बी. मग त्याच्या गाडीमध्ये बसलो आणि संध्याकाळी कापूस भरायला जातो तुम्हाला सांगितलं होतं. मग आम्ही आता सुरेश भाऊचे तर कापूस भराले. तर अशोक या सुरेश भाऊ न पितण्या कापूस भरून राहिला होता. मी आला तरी न्यू टाकरे म्हणलं. मग मी एक व्हिडिओ काढतो म्हणलं आणि मग मी बी येतो म्हणलं. तर गाडीमध्ये छोट्याला ठेवलंच होतं, तर तरी डाले घे म्हणलं त्याला. मग त्याने डाले घेतले. मग मी बी गेलो कापूस भरायला. गाडी भरून झाली पण कापूस काही खतम होच नाही. मला किती काय म्हणलं कापूस गिपूस, तर म्हणे झालाच आहे म्हणे थोडासा. लहान पटोपट म्हणलं आता आम्हाला भूक लागली म्हणलं जायचं आहे. तर मग कापूस झाला भरून झाल्या आणि सांडसून होता तो आता याच वाज सुरू करायला लागली. मला पटपट यायचा म्हणलं, तर आता काही टाईमपास करू नका म्हणलं. त्याने यसला गिसला ना गाडीवर टाकला, तर मग नेऊन सण्या कापूस तो. मग आमची गाडी भरून झाली आणि थोडीशी त्या गाडीला बरोबर व्यवस्थित केली ना. मग आम्ही बांधून घेतली त्या गाडीला बांधून केली आणि